सध्या उपोषण सुरू आहे। खरं तर नागपुरात राष्ट्रीय ओबीसी महासंघाकडून साखळी उपोषण केले जाते आणि या उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे। ओबीसींचं आरक्षण वाचवण्यासाठी ओबीसी महासंघाकडून हे आंदोलन केलं जातंय। दोन दृश्य आपण पाहतोय। ओबीसी बांधवांनी आंदोलनाचा पवित्रा घेतलेला आहे। अंतरवालीमध्ये आंदोलन केलं जाणार आहे, मात्र या आंदोलनाला अद्यापही परवानगी देण्यात आली नाहीये। तर मराठा बांधव दुसरीकडे सीएसएमटी स्टेशनमध्ये एकवटलेले आहेत। मोठ्या संख्येने मराठा आंदोलक हे मुंबईमध्ये दाखल होत आहेत। ओबीसी बांधवांनी आंदोलनाचा पवित्रा घेतलेला आहे आणि त्यानंतर दुसरी दृश्य आपण पाहतोय। मराठा बांधव देखील मुंबईमध्ये मोठ्या संख्येने धडकलेले आहेत। नागपुरात साखळी उपोषणाचा ओबीसी बांधवांचा तिसरा दिवस आहे। ओबीसींचं आरक्षण वाचवण्यासाठी ओबीसी महासंघाकडून आंदोलन केलं जातंय, तर तिकडे मुंबईमध्ये मराठा बांधव मोठ्या संख्येने एकवटलेले आहेत। सीएसएमटी परिसरात सीएसएमटी स्थानक परिसरात मोठ्या संख्येने मराठा बांधवांनी गर्दी केलेली आहे। तर एकीकडे मुंबईमध्ये जरांगे यांनी आक्रमक पवित्रा घेतलेला आहे। आज त्यांनी पाणी देखील सोडलेलं आहे, तर दुसरीकडे जरांगे यांच्या आंदोलनाविरोधात आता ओबीसी समाज आक्रमक झालेला आहे। अंतरवाली सराटीमध्ये ओबीसी बांधवांकडून आंदोलन केलं जाणार आहे आणि यावरच अधिक बोलण्यासाठी ओबीसीचे प्रकाश शेंडगे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। प्रकाशजी, आता ओबीसी समाज देखील आक्रमक होतोय, तुमचं काय म्हणणं आहे? नाही, कसं आहे की आम्ही जवळ गेली 4 दिवस शांतच होतो, पण शासन आता महाराष्ट्र शासन हतबल झालेले दिसत आहे। त्यामुळे आता आम्हाला घरात शांत बसून चालणार नाही, म्हणून अंतरवाली सराटीतील ओबीसी बांधवांनी गेली 5 दिवसापासूनच ते चालू करणार होते, पण आम्ही त्यांना शांततेचं आवाहन केलं होतं। परंतु आता परिस्थिती हाताबाहेर होत चाललेली आहे, त्यामुळे शासनावरती सुद्धा ओबीसींचा सुद्धा जो दबाव जो आहे तो कायम ठेवावाच लागेल। त्यामुळे आम्ही आंदोलनाची भूमिका घेतलेली आहे। अंतरवाली सराटीतील ओबीसी, कारण ते गाव मेजॉरिटी ओबीसींचं गाव आहे आणि त्या परिसरात ओबीसी मोठ्या संख्येने राहतोय। जरांगेच्या आंदोलनात सुद्धा त्या ठिकाणी तिथला ओबीसीने पाठिंबा दिला होता। आता पाहायचं की तिथला मराठा समाज ओबीसी बांधवांना पाठिंबा देतोय की काय ते, पण एकंदरीत तिथं आंदोलन जे आहे त्याला सुरू झालेलं आहे। आज दुपारी आमची बैठक 3 वाजता भुजबळ साहेबांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेतलेली आहे। सगळे ओबीसीचे प्रमुख नेते मंडळी आम्ही आज त्या बैठकीला बोलवले आहेत आणि आजच्या बैठकीमध्ये हे आंदोलन जे आहे आणखी राज्यभर कसं हे करता येईल किंवा काय भूमिका घ्यायची आंदोलनाची, त्याचा निर्णय जो आहे तो आज आम्ही आजच्या 3 वाजताची बैठक होणार आहे, त्या बैठकीमध्ये आम्ही करू। प्रकाशजी, नागपुरात तायवाडे यांच्या नेतृत्वात साखळी उपोषण सुरू आहे, यातून नेमकं तुम्हाला काय सांगायचंय? आता जिथं शक्य आहे तिथं आंदोलन आम्हाला करावंच लागेल, त्याशिवाय पर्याय नाही। कारण ही मागणी जरांगे साहेबांची जी मागणी जी आहे ती ओबीसीतूनच आरक्षण पाहिजे अशी मागणी होती। यापूर्वी कुणबी दाखले द्या, हे द्या, ते द्या, पण आता ते सरसकट मागणी ती पण त्यांनी आता हे केलेली आहे, काढून घेतलेली आहे। म्हणजे आता सरसकट मागणीचा सोडून दिलेली आहे। आता सरसकट दाखले कुणबी हे करायची मागणी सोडून मग आता मागणीत राहिले काय मला कळत नाहीये। कारण ह्या मागणीला ना घटनात्मक आधार आहे, ना कायदेशीर आधार आहे, ना सामाजिक न्यायाचा आधार आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आता ह्या मागण्या प्रकाशजी, मात्र आता तुमची दुपारी बैठक देखील पार पडणार आहे छगन भुजबळ यांच्यासोबत, नेमकी काय रणनीती ठरवणार आहात? आता आम्ही सगळे नेत्यामध्ये तेच त्यासाठीच बैठक घेतलेली आहे की आता हे आंदोलन चिघळत चाललेलं आहे। महाराष्ट्र शासनावरील प्रचंड दबाव जो आहे तो मराठा समाजाच्या आंदोलकांनी वाढवलेला आहे। भले ती मागणीला घटनात्मक आधार आहे नाही, पण हम सवेसो कायदा जिसकी लाठी उसकी भैंस या नात्यानं हे आरक्षण हिसकावून घेण्याचा जो प्रयत्न चालू आहे तो आम्ही मुळीच साध्य होऊ देणार नाहीये। कारण हे घटनात्मक आरक्षण आहे, सामाजिक न्यायाचं आरक्षण आहे। सुप्रीम कोर्टाने हा मराठा समाज जो आहे तो मागासला नाही आणि कुणबी सुद्धा नाही आहे, त्यामुळे यांना कुणबी सुद्धा देता येत नाही आणि मराठा म्हणून मागासवर्गीयाचे निकष पूर्ण करत नसल्यामुळं त्यांना मराठा म्हणून सुद्धा ओबीसी मध्ये आरक्षण मिळू शकत नाही असा सुप्रीम कोर्टाचा निकाल आहे। आता हा सुप्रीम कोर्ट निकाल असताना सुद्धा आम्हाला सुप्रीम निकाल मान्य नाही
आम्ही 5 लाखांना आलो, आम्ही 10 लाख लोक आलो, म्हणून आम्हाला आरक्षण दिलंच पाहिजे. इतका साधा सोपा मार्ग जो आहे तो या सामाजिक न्यायाच्या आरक्षणाचा किंवा आंदोलनाचा नाहीये. त्याने समजा ट्रेन जाळली म्हणून आरक्षण मिळालं, बसेस जाळल्या म्हणून आरक्षण, असं होत नाहीये. राजस्थानमध्ये गुज्जर समाजाने देशाचं सगळ्यात मोठं आंदोलन केलं. 550 लोक बळी गेले, बरं. शेकडो ट्रेन जाळल्या गेल्या, पण त्यांना आरक्षण मिळालं का? ट्रेन जाळल्या म्हणून किंवा लोक बळी गेले म्हणून आंदोलन, आपलं आरक्षण, असं होत नाहीये. आणि म्हणून हे सामाजिक न्यायाचं आरक्षण आहे. गोरगरिबांचं, ओबीसींचा, ह्या तेलीमाळी, साळी, कोष्टी, कुंभार, धनगर, वडार, भटके, विमुक्त यांचा गाव कुसाबा राहणं, गरिबांचा, मुलांचा हे आरक्षण आहे. आणि त्यांचं भविष्य उद्ध्वस्त करून ह्या काय मिळणार आहे? आणि ह्यांना आरक्षण मिळतंय ना. आज मराठा समाजाला आरक्षण आहे की नाही मला सांगा. आज 4 आरक्षण मराठा समाज महाराष्ट्रात घेतोय. या देशातला एकमेव समाज हा मराठा समाज. ठीक आहे प्रकाशजी, तुमचा मुद्दा लक्षात आला. धन्यवाद न्यूज 18 लोकमतशी सविस्तर बोलण्यासाठी. आणि यावरच आता अधिक बोलण्यासाठी ओबीसी नेते लक्ष्मण हाके देखील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. लक्ष्मणजी, आपलं स्वागत आहे. खरं तर एकीकडे मनोज जरांगे आक्रमक झालेले आहेत आणि आता ओबीसी समाज देखील आक्रमक होत आहे. तुमचं काय म्हणणं आहे? हे बघा, आमचं म्हणणं एकच आहे. काल शरदचंद्रजी पवार म्हणाले की तमिळनाडू पॅटर्न वरती महाराष्ट्रामध्ये घटना दुरुस्ती करून आरक्षण द्या. पण एवढ्या प्रदीर्घ अनुभव असलेल्या शरदचंद्रजी पवारांना हे माहिती नाही की जयललितांनी 1993 साली हे 69% रिझर्वेशन सूचीबद्ध केलेलं आहे. आणि त्यानंतर ते 2004ला चॅलेंज झालेलं आहे आणि ते हँगिंग आहे. पण त्यांना तमिळनाडूचे 69% दिसतात, पण महाराष्ट्रामध्ये ऑलरेडी 72% आरक्षण आहे. हे दिसत नाही त्यांना. 10% ईडब्ल्यूएसचं आरक्षण आणि 10% एससीबीसीचं आरक्षण, हे सगळं सोडून ओबीसीचं आरक्षण का पाहिजे हे आम्हाला न उलगडलेलं कोड आहे. ओबीसी मधूनच आरक्षण पाहिजे हे कशासाठी? आणि महाराष्ट्रातला ओबीसी चिंतित आहे. गेल्या 2-4 दिवसापासून महाराष्ट्रामध्ये ज्या काही घडामोडी घडतायत, आमच्यावरती वारंवार हल्ले होत आहेत, त्यामुळे ओबीसी बांधव सध्या चिंतित आहे. कुठंतरी त्याचं रिप्रेझेंटेशन लोकल बॉडीजमध्ये, शिक्षणामध्ये, नोकऱ्यामध्ये दिसायला लागलेलं होतं. ते आज रोजी यांच्या अशा अडेलतट्टू भूमिकेमुळे आज आपलं आरक्षण जातं की काय, शासन दहशतीखाली येऊन काय वेडावाकडा निर्णय घेतं की काय, अशा पद्धतीचं वातावरण सध्या ओबीसी मध्ये आहे. बैठका घेतात किंवा आज दुपारी देखील तुमची बैठक पार पडणार आहे. काय नेमकी रणनीती ठरवली जाऊ शकते किंवा काय ठरवणार आहात? आम्ही पुण्यामध्येही आमची एक बैठक झाली तरुण वर्गाची, सर्व समूहाच्या प्रतिनिधींची. आज माननीय छगनरावजी भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली मुंबईमध्ये बैठक होती. महाराष्ट्रातल्या प्रमुख नेत्यांची बैठक होती. आणि आज आम्ही धोरण ठरवू आणि मुख्यमंत्री महोदयांना ओबीसी आमदार मंत्र्यांचा एक गट तयार करावा आणि मुख्यमंत्र्यांची भेट घ्यावी, असं माझं एक वैयक्तिक मत आहे. ते मत मी भुजबळ साहेबांच्या समोर मांडणार आहे. आम्ही रस्त्यावरची लढाई लढत आहोत, पण ओबीसीचे नेते, आमदार, मंत्री कुठेही बोलताना दिसून येत नाहीत. एका बाजूला जरांगेच्या व्यासपीठावर सुप्रिया सुळे पासून ते शरदचंद्रजी पवारापासून ते राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, या सगळ्या लोकांचे लोकप्रतिनिधी जाऊन भेटतायत. त्याने आम्हाला सांगावं की जरांगेच्या मागणीला तुम्ही पाठिंबा देताय, ठीक आहे, पण ओबीसी मधून आरक्षणाची मागणी आहे त्यांची. ओबीसीचं काय होईल? ओबीसीच्या आरक्षणाबद्दल तुमचं काही म्हणणं आहे की नाही? यावरती आम्हाला या सगळ्या पक्षांचं मत खरं तर जाणून घ्यायचं आहे. नाहीतर आम्ही यांना बायकॉट करू. ओबीसींना काही कळत नाही या भ्रमामध्ये या महाराष्ट्रामधल्या पक्षांच्या प्रमुखांनी, आमदारांनी, खासदारांनी राहू नये. आम्ही या लोकांची लिस्ट बनवलेली आहे. मग तो बंडू जाधव असो, बजरंग सोनवणे असो, सांगोल्याचा बाबासाहेब देशमुख असो, उत्तमराव जानकर असो, किंवा सोळंकी असो, विजयसिंह पंडित असो, ते अंबादास दानवे असो औरंगाबादचा, काय चाललंय बघू आम्ही. तुम्ही आम्हाला वेड्यात काढायच्या भानगडीत पडू नका. ओबीसी मधून जरांगे इलिगल, अनकॉन्स्टिट्युशनल, जे संविधानाला मान्य नाही, इथल्या आयोगांना मान्य नाही, सर्वोच्च न्यायालयाला मान्य नाही, म्हणजे तुम्ही मागासांच्या यादीत येणार आणि मग ओबीसींचं आरक्षणाची झोपडी उद्ध्वस्त करणार. तुमच्या स्पर्धेमध्ये गावगाड्यातला ओबीसी, गावगाड्यातले बलुते आलुते तुमच्या स्पर्धेमध्ये कसे टिकतील बरं? आणि सुप्रिया सुळेंचं आता मी स्टेटमेंट ऐकत होतो. एवढ्या उत्कृष्ट संसदपटू म्हणून तुम्ही घेता, तुम्हाला एवढं संविधानाचं तत्व कळू नये की सामाजिक प्रतिनिधित्वासाठी हे रिझर्वेशन आहे, आर्थिक उन्नतीसाठी, प्रगतीसाठी, बेरोजगारीसाठी हे आरक्षण नाही.
हे प्रतिनिधित्व आहे. आणि हा संविधानाचा बेसिक अर्थ एवढ्या उत्कृष्ट संसदपटू म्हणून घेणाऱ्या या सुप्रियाताई सुळेंना कळू नये. आणि आता काय बोलल्या त्या की घटनेमध्ये एवढं त्यांचं सरकार आहे आणि मग घटनात्मक बदल. अहो, नुसता 2/3 बहुमत चालणार नाही. तर लोकसभेमध्ये राज्यसभेमध्ये दोन्ही हाऊसमध्ये 2/3 बहुमत लागेलच. पण त्याचबरोबर देशभरातल्या सर्व घटक राज्यांची अनुमती लागेल. आणि एवढं सगळं होऊन सुद्धा केशवानंद भारती जजमेंट मध्ये असं बरं. सांगितलेलं आहे की तुम्ही घटना दुरुस्ती बरं जरी बरं करणार हाकेजी, असाल. मात्र आता तर स्वतः मुख्यमंत्री म्हटलेले आहेत की ओबीसींना दुखावून त्यांच्या हक्काचं कुणाला देणार नाही, तरी देखील तुम्ही अस्वस्थ का आहात? अस्वस्थ म्हणजे 59 लाख नोंदी या बोगस कुणबी सर्टिफिकेट आता महाराष्ट्रामध्ये काढले गेलेले आहेत. आता लोकल बॉडीच्या निवडणुका आहेत. आणि हे बघा, हे जरांगेचं आंदोलन शिक्षण नोकऱ्यासाठी नाही. हे आंदोलन गावगाड्यातल्या सरपंच पदापासून पंचायती, जिल्हा परिषद, नगरसेवक, नगर परिषदा, महानगरपालिका, महापौर पदापर्यंत हे लोकल बॉडीज मधलं जे आरक्षण आहे 73व्या आणि 74व्या घटना दुरुस्ती अन्वये त्या लोकल बॉडीज मध्ये सुद्धा ओबीसींना आरक्षण मिळालं. मग SC ST ओबीसी अर्ध्या जागा राखीव आहेत. आणि यांचा पोटशूळ इथं आहे की आम्ही गावचे मालक आणि यांना आम्हाला सरपंच करावं लागतंय. हे जे काही शेकडो वर्षांचं जे काही सामाजिक दुजाभाव आहे, हे जात वर्चस्वाची भावना आहे. हे संविधानाला मान्य नाही, सर्वोच्च न्यायालयाला मान्य नाही. आणि येऊन मुख्यमंत्र्यांना दहशतीखाली घेणं, मला वाटतंय सरकारने यांच्यासमोर हतबल बनू नये. कायदा सांगावा, संविधानाचं तत्व सांगावं, रिझर्वेशन पॉलिसी यांना समजावून सांगावी. बरं, ठीक आहे. हाकेजी, तुमचा मुद्दा लक्षात आला. धन्यवाद. न्यूज 18 लोकमतशी संवाद साधण्यासाठी.